राजकीय षडयंत्राच्या माध्यमातून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्या राजकारण्यांना मी सांगू इच्छितो, साबळे हा तुमच्या 4 दिवसाच्या तुरुंगानं किंवा 4 दिवसाच्या हरसूलच्या जेलला दबणारा नाहीये. अरे एवढा भ्रष्टाचार आज या महाराष्ट्रामध्ये बोकाळलाय, याच्यावर साबळे आवाज उतरणार आहे. आज हरसूलचं तुरुंग सोडलं, हरसूलचे या ठिकाणी पोलीस अधिकारी सोडले, तर बाकीकडं सगळीकडं भ्रष्टाचार या ठिकाणी बोकाळले. म्हणजे जेलात प्रशासन चांगलं सुरू आहे, जिथं कैदी असतात तिथं प्रशासन चांगलं सुरू आहे, मात्र बाहेर तिथं सामान्याचे काम व्हायला पाहिजे तर टेबलाखालून पैसे द्यावं लागतात, टेबलाखालून भ्रष्टाचार सुरू आहे. आणि त्याच्या विरोधात जर का कोणी आवाज उचलणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही तो आवाज दाबणार असाल तर ही जनता शांत बसणार नाही, आमच्यासारखे तरुण शांत बसणार नाही. आणि आम्ही ही कुणगाड बांधून हा आवाज उचललेला आहे. तुम्हाला वाटत असेल 4-2 दिवसाच्या तुरुंगवासानं तुम्ही आमचा आवाज दाबणार तर विसरून जा, शेवटच्या श्वासापर्यंत या मातीसाठी हा मंगेश साबळे लढत राहणार आहे, लक्षात असू द्या.